जशी जायला हे सगळे अक्का म्हणायचे तर आम्ही पण अक्काच म्हणायचं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज बुधवार आहे, तर माझी जी मैत्रीण तुम्ही मागे बऱ्याच व्हिडिओमध्ये तिला बघितलं, शिल्पा, जी की माझी चाइल्डहूड फ्रेंड आहे आणि आमचं स्कूलिंग वगैरे सगळं बरोबर झालं आहे. तर तिच्या आईचं ऑपरेशन झालं आहे, हार्नियाचं ऑपरेशन झालं आहे. तर मग मी आज त्यांना बघायला जाणार आहे. एकदा माझी घरातली सगळी कामं करून झाली, स्वयंपाक वगैरे देवपूजा वगैरे करून झाली की मग जाणार आहे. ॲक्च्युली ती रात्री पण त्यांच्याकडे होती, मग ती आज दुपारी जाणार आहे. तर मग तिला म्हटलं की आपण जाऊ मग बरोबर. तर मग मी इथून तिच्या घरी जाईल आणि मग तिथून आम्ही तिच्या गाडीमध्ये जाऊ तिच्या आईला बघायला. तर मी आता उठले, 8 माझा उठायचा टायमिंग आहे आणि थोडेसे एक्सरसाइज वगैरे करून घेतली. प्रशांतजींना 2 गरम पोळ्या करून दिल्या, भाजी रात्रीचीच होती फ्रीजमधली गरम करून दिली. ते नाश्ता करून गेले आता त्यांच्या साईटवर. आता मी आंघोळ वगैरे करून घरातली थोडीफार कामं करून घेते आणि मग देवपूजा करते. आणि आत्ता 12:30 वाजलेले आहेत. तर निघाली मी घरातली सगळे कामं वगैरे करून. इवन माझं लंचही झालं. जसं की यू ऑल नो, मी ब्रेकफास्ट स्किप करते, ब्रेकफास्ट वगैरे करत नाही. तर मग आज जरा लवकर लंच केलं, बाहेर जायचं होतं म्हणून. बाहेर म्हणजे तेच की मैत्रिणीची आई ॲडमिट आहे तर त्यांना बघायला चालली. तर जवळच आहे माझ्या घरापासून, खूप काही लांब नाही. त्यांचं हार्नियाचं ऑपरेशन झालं आहे आणि ती पण येते, म्हणजे ती तिच्या घरी आहे. तर ती पण येईल, मग आम्ही छान गप्पाही मारू आणि मावशींना बघणंही होईल. तर चला, मी ज्या उबरने जात आहे त्या भाऊंनी ह्या 2 व्हीलरवाला दोघं पोरांना ठोकलं. आता हे सॉरी म्हणताय, म्हणजे यांची चुकी, आणि मग त्यांनी साईडलाही घेतली गाडी आणि सॉरी म्हणताय त्यांना, त्या पोरांना सांगताय. ते म्हणे तर इकडचा ट्रक पाहत होतो आणि तेवढ्यात तुम्ही आले, असं काहीतरी. परंतु त्या पोरांना लागलं नाही, हे फार बरं झालं. कालचा एक व्हिडिओ, काल मंगळवार होता, तो मला व्हिडिओ मी सगळं करून ठेवलं. म्हटलं 10 o'clockला पब्लिश करू व्हिडिओ असं मी ठरवलं होतं, पण लिटरली मी विसरून गेली. घराबाहेर पडायचं म्हणजे सगळं आवरून वगैरे देवांची पूजा आत्या पण करतात त्यांचा मूड असल्यावर, पण मग आज मीच केली. आणि मशीनला कपडे लावणे, कपडे वाळत टाकणे वगैरे वगैरे. त्यांचं जेवण काय अजून झाले नव्हते, ते लेट जेवतात. तर त्यांना जस्ट ॲपल कट करून दिलं आणि मग ते बोलले नाही आम्ही आत्ता नाही जेवत. मग मी ताटं वगैरे पुसून, डिशा ठेवून, ग्लास वगैरे सगळं ठेवून मग निघाली. तर आत्या मला बोलल्या की मी करते भाऊ माझं आम्ही वाढून घेतो, घरी सवय आहे भाऊ मला. पण आपल्याला असं वाटतं ना की घरी बाहेर जाण्याआधी सगळं व्यवस्थित करून जावं. असं केसांची अवस्था खूप खराब झाली, खूप म्हणजे खूप. तर कट करावे की काय असा माझा विचार चालला आहे. बघू, पॉसिबल झालं आज तर मी हेअर कट करायचा विचार करते. लेंथ कमी असली तरी चालेल, पण थोडेसे दाट असले की बरे वाटतं नाही का. नाही तर मग ते असे मागून एकदम शेपटासारखे दिसत आहे. तर बघू, लकीली भेटलं कुठे मला सलॉन व्यवस्थित तर मी करून घेईन. आता यांचा बराच वाद चालला आहे. ज्या कॅबने मी चालले ते भाऊ त्या पोरांना सांगतायत तुम्ही माझ्या गाडीचा खर्च करा, मी तुमच्या गाडीचा खर्च करतो. ते म्हणताय तुमचं इन्शुरन्समध्ये होऊन जाईल. पण यांचं म्हणणं माझी रोजी रोटी आहे, माझं पोट त्याच्यावर चालतं. 15 दिवस मी शोरूमला गाडी पडून नाही देऊ शकत. तुम्ही तुमचा करा, मी माझा करतो, किंवा मग तुम्ही माझा करा, मी तुमचा करतो. असं गेल्या 15 मिनिटापासून डिस्कशन चालू आहे. मी त्यांना आवाजही दिला, म्हटलं की त्याच्याने यांचं डिस्कशन थांबेल कुठं तरी. तर म्हणजे 2 मिनटं मॅडम, आणि चालली आहे चर्चा त्यांची. हे बघा, मला शिल्पा पण खालीच भेटली. 2 व्हीलरवर आले मायलेक. हाय शुभ्रनील. हां, चला चाललो आता आम्ही अक्काला बघायला. आम्ही तिच्या आईला पण आम्ही अक्का म्हणतो. बबला अक्का ना, जशी जायला हे सगळे अक्का म्हणायचे तर आम्ही पण अक्काच म्हणायचं. काल मी मावशी म्हटले तर ही म्हणे अक्का म्हणायचे, आता का मावशी म्हणते, म्हणून म्हटलं आता आम्ही अक्काला बघायला चाललो. इथे आम्ही 2 जणी गप्पा मारत बसलो होतो मस्तपैकी. हे बघा, ही माझी मैत्रीण, तिला कळलं की शिबिर आहे. मलाही म्हणते की चल आपण तपासून घेऊ. म्हटलं माझं आत्ताच ऑपरेशन झालं आहे, तू जाय, तिचे पाय दुखत आहे. तर आता त्यांनी त्या मशीनमध्ये तिचे पाय ठेवले आणि तिची डिटेल इन्फॉर्मेशन घेत आहे. तिचंही म्हणणं बरोबर आहे, काही फुकटात मिळत असेल तर का सोडायचं ना, नाही का. बसली होती मी मावशींकडे आणि माझा स्वभाव कसा बडबड आहे, मी नॉनस्टॉप बडबड करते. मी त्यांची सगळी चौकशी वगैरे केली आणि म्हटलं आपण इथं बसू तर आपण सारखं त्यांच्याशी बोलत राहू, त्यांचा आराम झाला पाहिजे. आणि त्या ICUमध्येच आहे, करणार आहे त्यांना आज उद्या रूममध्ये शिफ्ट. मग आम्ही इथे येऊन गप्पा मारत बसलो 2 जणी.
इथे मशीनमध्ये पाय चेक केल्यानंतर आता असं डॉक्टरांच्या समोर जाऊन डॉक्टरांशी डिस्कस करते जो काही तिला त्रास होतो आहे. आणि इथे देवबाप्पा ठेवलेले, तिथे सुद्धा आपले स्वामी समर्थ महाराज आहेत, 2 मूर्ती महाराजांच्या. 3 वाजत आले ऑलमोस्ट आणि मी आता इथनं निघते. मैत्रिणीच्या आईला भेटले, खूप सगळ्या आम्ही गप्पा मारल्या. आणि जसं की मी म्हटलं माझे हेअर खूप खराब झाले, तर मी हेअर कट घ्यायचा विचार करते. तर मग मी आता तिथे जाण्यासाठीच उबर बुक केली आहे. दत्त मंदिरला मागे YRS म्हणून आहे सलॉन, तिथे मी एकदा ब्लो ड्राय करायला गेली होती. मला ऑन द वे आहे ते, तर मग तिथे हेअर कट करून घेते. हे खालचे जे आहे ना, ज्यांना कलर आहे ते कट करावे मला असं वाटतंय. आणि मग जाईल घरी. 4-4:30 होतील मला घरी जायला. बघू. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझे हेअर प्रचंड गळत आहे आणि त्याच्यामुळे खूप थिन झाले. तर म्हणून मी आज हेअर कट करण्याचा विचार केला. आणि असेही शॉर्टच होते, पण त्यात मी अजून शॉर्ट केले, तर थोडा बाउन्सी लुक दिसेल, थोडी हेअरची डेन्सिटी चांगली वाटावी यासाठी मग मी हा लेअर कट घेतलेला आहे. कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर छान वाटतोय. तर चला, आता पुष्कळ वेळ झाला घरून निघून, मला घरी पोचत 4 वाजणार आहे. म्हणजे मला वाटतंय चांगलं आणि थोडंसं सेटिंग केल्यामुळे चांगलं वाटतंय. पण जेव्हा मी हेअर वॉश करेल परत आपलं ड्रायनेस, फ्रीझीनेस तो दिसूनच येईल. पण ठीक आहे, चला, ॲटलिस्ट थोडंसं बाउन्सी लुक वाटतोय मला. ते खूपच पतले पतले, खूप थिन वाटत होते. तर चला, 1-5 मिनिटामध्ये मी घरी पोहोचेल. आता आज तर बुधवार आहे, तर आज काय कुठलं देवाचं माझं वाचन नसतं. उद्या राहील स्वामीचरित्राचं पारायण आणि परवा दुर्गा सप्तशतीचं पारायण. आता 2-3च दिवस राहिले अधिक महिन्याचे. आयब्रोज करायच्या होत्या पण विसरून गेले. आता आमच्या सोसायटीत आहे ना प्रतिभा, तिला कॉल करते. ती जर असेल फ्री तर तिच्याकडे जाऊन आयब्रोज करून घेते. संध्याकाळचे 5:30 वाजले. माझा चष्मा बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी काहीतरी वाचणार आहे. येस, मी हनुमान चालीसा वाचणार आहे 7 वेळेस. ॲक्च्युली मी चहा बनवला होता आत्यादादांसाठी, तर घरात चहा बनला आणि मी पिला नाही, असं होऊच शकत नाही. तर मागे एकदा मी असंच, माझी बहीण आली होती मुंबईची, तेव्हा आम्ही गेलो होतो एका ठिकाणी. तर रस्त्याने ना आम्हाला खूप सगळे गवती चहा दिसले. तर मी म्हटलं बापरे, की प्रत्येक व्हेजिटेबल स्टॉपवर गवती चहा आहे. किती दिवस झालं म्हटलं मी गवती चहा टाकलेला चहा पिला नाही. बस, काही बाबतीमध्ये असं आहे की मी तोंडातून शब्द काढायचा आणि ती गोष्ट हजर. मग त्यानंतर त्याच दिवशी आय थिंक इव्हिनिंगला प्रशांतजी गवती चहाची मोठी जुडी घेऊन आले. मी ती कट करून ठेवली आणि आत्ता मस्तपैकी खूप सगळं अद्रक, गवती चहा टाकून इतका स्पेशल चहा बनवला मी, मलाई टाकून, आणि मस्तपैकी 1 कपभर चहा पिली. तर म्हटलं आता वाचून घेऊ. आणि मग शक्यतो 1 तास कंप्लीट व्हायच्या आतच, म्हणजे 5 नंतर मी चहा पिली आहे. तर मग 6च्या आत अर्धा-पाऊण तास मध्ये जाऊन देऊ आणि काहीतरी खाऊन डिनरचा विषय मिटवून देऊ असं. म्हणजे एकीकडे थोडं अनहेल्दी केलं तर एकीकडे काहीतरी हेल्दी करण्याचा विचार की चला लवकर डिनर संपवू. तर चला, हे बघा इथे मी हनुमान चालीसा ठेवून घेतलेली आहे. 7 वेळेस वाचन करेल, मग आरत्या वगैरे करेल, थोडंसं कुंकू लावून घेते कपाळाला. नाही तर काही मैत्रिणी म्हणतील देवाचं वाचायला बसली. टिकली लावली होती मी, खरं पडून गेली. तर ती कुंकू लावून घेते आणि हे वाचून घेते आणि मग जेवण करेल आणि नंतर स्वयंपाक करेल. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आहे गुरुवार, तर गुरुवारच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझे वडील आलेले आहे. हो, प्रशांतजी सिन्नरला गेले होते त्यांच्या साईटवर. तर माझ्या वडिलांनी त्यांना फोन केला की मला घेऊन चलावं माझ्या सासऱ्यांना बघण्यासाठी, कारण की प्रशांतजी रोज येता जाताच. मग ते सागर बिझी असतो माझा भाऊ, तसं त्यांनी त्याला सांगितलं होतं, लगेच गाडी ड्रायव्हर त्यांना अरेंज करून देतो. पण मग त्यांना माहिती हे येताच बा. तर मग माझे वडील आलेले आहे. बरं आले, खूप चांगली गोष्ट झाली. परंतु काय घेऊन आले असतील तर मटण घेऊन आले, 1 किलो मटण. तर त्यांचं म्हणणं असं की त्यांच्या गावात जे मटण मिळतं सिन्नरला ते खूप चांगलं असतं. तर माझ्या सासऱ्यांसाठी आजारी पेशंटला ते मटण घेऊन आले. मग मी त्यांना बोलली की अहो दादा, आज एकादशी पण आहे, गुरुवार पण आहे. ते बोलले अरे बाई, माझ्या लक्षात नाही राहिलं. जबकी त्यांचा उपवास आहे. आता वय झाल्यावर असंच होतं, वडिलांचं 83 आता कंप्लीट होईल.
तर मग ते बोलले हळद मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवून देईन, सकाळी कर. तर आता मी मस्त त्यांच्या गप्पा वगैरे मारून झाल्या माझ्या सासू सासऱ्यांशी. ते दोघं तिकडे रूममध्ये गेले आराम करायला. दादांना मी एक फुल दो माली पिक्चर लावून दिला. ते मस्त आता पिक्चर बघताय आणि मी भांडे घासते लंचचे. केव्हाचे घासायचे, पण आमच्या चालल्या आहे गप्पा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज आहे फ्रायडे, सकाळचे 8 वाजले. माझी आंघोळ वगैरे काय अजून झालेली नाही. काल मी शूट केल्यानंतर म्हणजे नंतर काही शूटच घेऊ शकली नाही. कालचा दिवस फार बिझी होता असं म्हणायला काय हरकत नाही. आणि दादा पण आले तर मग गप्पा मारण्यामध्ये वगैरे बराच वेळ जातो. त्यानंतर संध्याकाळी काका, माझ्या चुलत ननंदबाई त्या पण आल्या. तर मग काही शूट करायला काही जमलंच नाही. तर आता दिवसाची सुरुवात झालेली आहे. माझं स्ट्रेचिंग करून झालं टेरेसवर, अनुलोम विलोम करून झालं. दादांना चहा करून दिला, बसले ते आता. शेरू महाराज आपला हे बघा बसलाय टिपॉयर. शेरू प्रचंड त्रास देतोय मला, प्रचंड. दार उघडलं की दाराबाहेर पळून जातो, बाथरूम उघडलं की बाथरूममध्ये पळून जातो. केलं ना ते केलं नसेल ना तुझे वडील बाहेर त्या आईला खाणावर टाकतो मध्ये वडला. कानामध्ये पण दूध जायचं. ॲमेझॉनचं फार तिकडे गेम निघून आले होते दोन. सर ये शेरू ये झालं पेमेंट. आली बघा आपली सून करायची माती. त्याच्यात तर भरपूर आहे ना. संपत आली. हो, काही लोक वाळू ठेवतात. वाळू काय मला ती वाळूच्याच याची आहे ती. काय देते तो अभिराज काय झालं असं रडतं. थांब थांब. काय झालं शेरू, काय झालं बाळा, काय झालं तुला. तिला उड्या मारायच्या तिला त्याला. आम्ही मांजर. कधी आणि दादा काल आले आणि आता निघालेले आहे. त्यांना तेच म्हटलं तुम्ही काही राहिले असे. कधी आला आता, कधी आल राहिला 2-4 दिवस. या मग तेवढंच बदल मधून मधूनच जायचं 2-4 दिवस. मलाही छान वाटेल, तुम्हालाही छान वाटेल थोडासा बदल. 8-15 हां, सगळ्यांना नमस्कार म्हणा ना. सगळ्यांना नमस्कार. हां, तर माझे आईवडील बिचारे त्यांना मी जेही सांगते व्हिडिओत म्हणता, म्हणून मी बिनधास्त त्यांना घेऊ शकते. तर माझ्या वडिलांनी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार केला आहे. आपल्याला काही बोलायचं आहे का यांना. लोक म्हणता की त्यांना पाहून काय सदिया झाल्या. हो, हे कामामध्ये असतं आणि काम करून करून किती बारीक होऊन गेले बघितलं ना बिचारे. काम करून माणूस बारीक नाही होत, मग जाड होतं का. काळा पडतो. हां, तुम्ही काळे तर तुम्ही आहेच ना, त्याच्यात पडायचं काय. काही नाही, आरामशीर जा. ते बघा गाडीत धरायला आहे. हां, तिथे धरा. या मग 8-15 दिवसांनी परत. हां 2-4 दिवस राहिला. त्या गावठ्यावरच्या इथं सेम इथलाच मिळतो बरं का. नाही तर मौचाला चला आणि तिथून ओरिजिनल आणू. हां, बाय बाय. आले होते दादा काल. ते काय राहायच्या दृष्टीने आले नव्हते. इव्हन त्यांनी मेडिसिनही आणलं नाही. मी त्यांना बोलले ॲटलिस्ट मेडिसिन तर आणायचे, पण त्यांना वाटलं होतं लगेच परत येऊ. पण चला रात्रभर राहिले, छान वाटलं मला. आता सकाळी नाश्ता केला, उपमा बनवला होता
मग आज उपमेव कारण एकादशी होती त्यांची नॉनव्हेज घेऊन आले होते. बरं आम्ही अधिक पाळला, सासरे खातात फक्त माझे, बाकी प्रशांतजी मी सासूबाई आम्ही नाही खात, अधिक महिना आहे म्हणून. तर मग भाजी केली, मग त्या दोघांनीच खाल्ली. आम्हाला गवारच्या शेंगा, काही डांगरची भाजी असं स्वयंपाक केला, जेवणं वगैरे झाले. आता पुष्कळ 2-2:30 वाजत आले, तर आत्ता गेले दादा. चला मला किचन ओट्यावर सगळा पसारा पडला आहे, आता मला किचन ओटा आवरायचा आहे. तर या व्हिडिओचा एंड मी इथे करते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर.